नमस्कार, मी निमिष खांडेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. परिचय प्रस्तुत रोगप्रतिकारक प्रणाली स्पॉन्सर्ड बाय 52 काशी फूड्स प्रोडक्ट लिमिटेड ह्या आपल्या चौथ्या एपिसोडमध्ये आज माझ्याबरोबर ह्या विषयावर गप्पा मारायला माझा मित्र प्रणाम राजाज्ञे तो उपस्थित आहे. आज प्रणाम इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला शिकतोय. प्रणाम, तुझं माझ्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण रोगप्रतिकारक प्रणाली म्हणजेच आपण इम्युन सिस्टीम असं म्हणतो. आज हे कोरोना आणि या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशन्समुळं इम्युन सिस्टीम बाबतीत लोक एवढी अलर्ट झालेली आहेत मी म्हणेन की प्रत्येक जण कोणाला तरी फोन करून जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून मग यासाठी आपण काय उपाय करूया काय नाही, खूप अलर्ट झालेले आहेत लोक. अलर्टनेस हा कधीही चांगलाच आहे, पण कधी कधी त्या गोष्टीचा अतिरेक होतो आणि कोरोना सोडून पण अनेक असे आजार आहेत जे लोकांना झालेले आहेत. उदाहरणार्थ काय काय जण सकाळी उठल्या उठल्या लिटरली 2-2 भांडी काढा पितात, त्यामुळं काय काय जणांच्या आपल्या अंगातली हीट वाढली आणि त्यांना वेगळेच आजार चालू झाले. तर असंही होऊ नये. तर म्हणून आज मी माझ्या मित्राला इथं बोलवलेलं आहे की बाबा इम्युन सिस्टीम म्हणजे नक्की काय, त्याच्यावर लोकांनी अलर्टनेस जो मी म्हणतोय तो नक्की कसा असला पाहिजे. व्यायाम पण हू म्हणून करून उपयोग नाही. व्यायाम नक्की आपण कसा केला पाहिजे, किती वेळ केला पाहिजे, त्याचे प्रकार काय आहेत, या सगळ्या विषयावर आपण इन डिटेल या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत. प्रणाम, मला तुला ह्यावर अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा हे नक्की इम्युन सिस्टीम म्हणजे काय आहे व याचे प्रकार कोणते कोणते. नक्कीच. तर इम्युन सिस्टीमकडे वळण्याच्या आधी मी थोडंसं इम्युन म्हणजे काय हे सांगू इच्छितो. तर इम्युन म्हणजे काय, आपले बॉडी इन्व्हेडर्स म्हणूया किंवा जे आपल्या बॉडीवर अटॅक करतात, मग डिसीजेस असतील, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील किंवा वगैरे वगैरे, म्हणजे जे डिसीज कॉझिंग आपले एजंट्स आहेत तर ते आपल्या बॉडीवर अटॅक करतात. तर ह्यांना रेजिस्ट करण्याची जी आपल्या बॉडीची टेंडन्सी आहे ही म्हणजे इम्युनिटी असती आणि इम्युन राहण्याची टेंडन्सी म्हणजे अशा पद्धतीनं आपली इम्युन सिस्टीम काम करते. आता इम्युन सिस्टीमच्या टाईपकडे वळताना त्याच्यात ब्रॉड क्लासिफिकेशन्स 2 आहेत, म्हणजे ॲडॅप्टिव्ह आणि इनेट. इनेट म्हणजे जी आपली स्टँडर्ड बॉडीमध्ये बर्थ राईट प्रेझेंट असती ती इम्युनिटी, आणि दुसरी आहे ॲडॅप्टिव्ह. ॲडॅप्टिव्ह म्हणजे जी आपण जशी जशी आपली बॉडी ग्रो होती तशी आपण ॲडॅप्ट होत जातो, तो त्याचा बेसिक टाईप आहे. तर त्याच्यामध्ये परत नॅचरल आणि आर्टिफिशियल असे 2 टाईप्स आहेत. आर्टिफिशियल म्हणजे आपण वॅक्सिन थ्रू किंवा अँटीबॉडीज ज्या इंजेक्ट केल्या जातात त्याच्या थ्रू जी येते ती आर्टिफिशियल. आणि नॅचरलमध्ये असे टाईप्स, नॅचरलमध्ये परत पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह असे 2 टाईप्स आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे जी इन्फेक्शनच्या वेळेला डेव्हलप होती ती, आणि पॅसिव्ह म्हणजे जी पॅसिव्ह स्टेटमध्ये प्रेझेंट असते किंवा जी आपण प्रिव्हियसली ॲडॅप्ट केली आहे ती. आणि ॲक्टिव्हमध्ये पण परत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे 2 टाईप्स असतात. जेव्हा आपण डिसीजमध्ये आहे आणि अँटीबॉडीज इंजेक्ट बॉडीत कराव्या लागतात ती म्हणजे ॲक्टिव्ह आली, आणि पॅसिव्ह म्हणजे जी आपण मेडिसिन्स घेऊन सप्लिमेंट घेऊन डेव्हलप करतो ती. बरोबर. प्रणाम, आता तू प्रकार सांगितलेस की बाबा इम्युन सिस्टीमचे नक्की 2 प्रकार पडतात, ते म्हणजे ॲडॅप्टिव्ह, इनेट, आणि त्या पुढचं जे काय सब क्लासिफिकेशन आहे ते. पुढं वळण्याच्या आधी मी थोडं प्रेक्षकांना सांगेन की आम्ही खूप प्रयत्न करतोय की आम्ही सोप्यातल्या सोपे शब्द वापरून किंवा टर्म्स वापरून तुम्हाला आम्ही ते एक्सप्लेन करू, तुमच्यापर्यंत चांगल्यातला चांगला कंटेंट पोहोचेल. पण ह्या मेडिकल फील्डमध्ये प्रॉब्लेम थोडा असा आहे की काय टर्म्स त्याला कुठले अल्टरनेट शब्द नाही आहेत मराठीत आणि आहेत ते न समजण्यासारखे, त्यामुळं थोडा आमचा तो प्रयत्न असणारच आहे. त्यामुळे मी थोडंच पहिलं सांगून घेतलं. मला आता प्रणाम पुढे जाऊन तुला असं विचारायचं आहे, ठीक आहे आपण प्रकार बघितले, तर हे नक्की कसं काम करतं ह्या बाबतीत जरा सांग. नक्कीच. तर इम्युन सिस्टीमकडे बघायचं झालं तर लिटरली आपल्याला डास चावल्यानंतर जर एक असा जी गांधी म्हणूया आपण किंवा फोड उठतो छोटासा, तो सुद्धा इम्युन रिस्पॉन्सच किंवा तो पुरावा आहे की आपली इम्युन सिस्टीम काम करते आहे. तर आपल्या इम्युन सिस्टीममध्ये आपली इम्युन सिस्टीम व्हाईट ब्लड सेल्स किंवा पांढऱ्या पेशी वरती जास्त करून अवलंबून असते. आता या पांढऱ्या पेशींना आपण ल्युकोसाइट्स म्हणतो आणि ते आता हाडाशी संबंधित असतात. तर त्या बोन मॅरोमध्ये स्टोअर किंवा बोन मॅरो थ्रू त्या प्रोड्यूस होतात. त्याचे डिटेल्स आपण सांगूयाच पुढं. तर ती लार्जली व्हाईट ब्लड सेल्सवरती डिपेंडेड असते. व्हाईट ब्लड सेल्स हे 4000 ते 11000 आपल्या ब्लडच्या प्रत्येक ml मध्ये इतके असतात. तर ह्या काय करत असतात की त्या ब्लड थ्रू सगळ्या बॉडीमध्ये ट्रॅव्हल करत असतात आणि बॉडीतल्या जे सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज आहेत, अँटीजेन्स किंवा जे आपल्या बॅक्टेरियाचं आपण काइंड ऑफ
फुटप्रिंट म्हणून. ज्या वेळेला फॉरेन बॉडी एखादी बॉडीमध्ये येते आणि बॉडीमधले रिसोर्सेस आपण काय म्हणूया युटिलाइज करून स्वतःचा बसस्थान बसवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला ती फुटप्रिंट्स किंवा काही कॅरेक्टरिस्टिक्स स्पेसिफिक हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे व्हाईट ब्लड सेल्स शोधत असतात. व्हाईट ब्लड सेल्स हे बेसिकली त्यांना आपण सिक्युरिटी गार्ड म्हणूया आपल्या बॉडीचा. तर त्यांचे इतके प्रकार आहेत की इतक्या टाईपच्या प्रत्येक जर्मसाठी ते त्या पद्धतीनं इन्व्हेडर्सला अटॅक करू शकतील असे त्या पद्धतीचे बरेचसे टाईप्स आहेत. आणि जसं जसं आपलं एज होत जाईल तसं तसं अजून आपली इम्युन सिस्टीम अडॅप्ट होत जाते. तर तरी पण इतक्या ब्रॉड क्लासिफिकेशन मधून आपण त्यांना बेसिकली फॅगोसाइट्स आणि लिम्फोसाइट असे 2 टाईपमध्ये क्लासिफाय केले. तर आता ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आपला इन्व्हेडरला अटॅक करायला येतात ते सेल्स म्हणजे मॅक्रोफेजिस. मॅक्रोफेजिस काय करतात तर मॅक्रोफेजिस लिटरली जो बॅक्टेरिया असेल किंवा जो व्हायरस असेल तो गिळून टाकतात, एनगल्फ करतात आणि तो त्या बॉडीच्या आत आला म्हणजे तो जो बॅक्टेरिया असेल तो मॅक्रोफेजिसने गिळला की त्यांच्या आत ऍसिड सिक्रेट होतं आणि तो डिस्ट्रॉय होतो. त्याच्यानंतरचा टाईप म्हणजे लिम्फोसाइट. लिम्फोसाइटमध्ये बी सेल्स आणि टी सेल्स असे 2 भाग येतात. तर ह्यातली टी सेल्स काय करतात, टी सेल्सचे तसे बरेच टाईप्स आणि बरेच फंक्शन्स आहेत, पण टी सेल्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जी आपण म्हणूया इन्फेक्शनची साईट आहे तिथे जातात आणि हे बॅक्टेरिया म्हणूया किंवा इन्व्हेडर म्हणूया ज्या वेळेला बॉडीमध्ये येतात त्यावेळेला ते बॉडीचे रिसोर्सेस सक करायला किंवा यूज करायला चालू करतात. तर त्यामुळं काय होतं आपल्या बॉडीचे जे सेल्स आहेत ते इन्फेक्ट होतात, बॉडीच्या सेल्सची हेल्थ डिटिओरेट होती किंवा बॉडीचे जे सेल्स आहेत तेच इन्फेक्ट होतात. तर हे जे टी सेल्स आहेत हे टी सेल्स त्या ठिकाणी जातात आणि त्या सेल्सना आपण आता साध्या भाषेत सांगायचं झालं तर कन्व्हिन्स करतात की तुम्ही सुसाईड करा म्हणजे अजून इन्फेक्शन वाढणार नाही किंवा अजून बॉडीचे जे रिसोर्सेस आहेत ते यूज करता येणार नाहीत. हे टी सेल्सचं काम असतं. त्याच्यानंतर बी सेल्स आणि हेल्पर टी सेल्स मिळून काय करतात अँटीजेन्स प्रोड्यूस करतात, अँटीबॉडीज. तर हे जे अँटीबॉडीज हा टाईप आहे हा मेनली म्हणजे आपण जो बॉडीचा रेझिस्टन्स म्हणतो, इम्युन सिस्टीम या वर्डपेक्षा रेझिस्टन्स हा वर्ड आपण जास्ती वेळा ऐकला लहानपणापासून. तर हा जो अँटीबॉडीज प्रोडक्शनचा रेट आहे किंवा बी सेल्स आणि हेल्पर टी सेल्स मिळून अँटीबॉडीज बनवतात हा म्हणजे बॉडीचा रेझिस्टन्स. तर अँटीबॉडीज कशा काम करतात तर हे लॅच आणि लॉक असं मेकॅनिझम असतं. त्या बॅक्टेरियासाठी बनवलेला तो अँटीबॉडी प्रत्येक परफेक्टली जाऊन त्या ह्याला अटॅच होतो आणि मग मॅक्रोफेजिसला किंवा आपला जो डिफेन्सिव्ह लेअर आहे त्याला इन्व्हेडर्स बरोबर अटॅक करायला किंवा इन्व्हेडर्सनी बिघडवलेली परिस्थिती कंट्रोलमध्ये आणायला मदत होती. हे सगळं होत असताना कॉमन सिम्पटम्स हे आहेत की टेम्परेचर बॉडीचं वाढणं किंवा आपण हेही ऑब्झर्व केलंय की आता आपल्याला आपलं हे डासाचं उदाहरण चालू आहे तर तो जो फूड उठलेला असतो त्याचं टेम्परेचर स्किनच्या टेम्परेचरपेक्षा जास्ती असतं. तर हे कशामुळं तर जेव्हा टेम्परेचर हाय असतं त्यावेळेला बॅक्टेरियाजला रिप्रोड्यूस करणं किंवा बॅक्टेरियाज बेसिकली काय होतं की स्वेलिंग पण होतं. तर हे स्वेलिंग कशामुळे होतं तर सेल्स लीक होतात आणि स्वेलिंग आलं की हा एक इम्युन सिस्टीमचा हे आहे की जिथं स्वेलिंग आहे तिथं मॅक्रोफेजिस जास्ती प्रमाणात जातात, हा त्यांचा सिग्नल आहे. तर ह्यामुळं स्वेलिंग किंवा हाय टेम्परेचरमध्ये बॅक्टेरियाला बॉडीचे रिसोर्सेस यूज करायला अवघड जातात, अजून बॅक्टेरियाचं डुप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन कमी होतं, म्हणून हाय टेम्परेचर स्वेलिंग यासारखे भाग होत असतात. त्याच्यानंतर ह्यातले जे टी सेल्स किंवा हेल्पर टी सेल्स मी म्हणेन ह्यातले काही सेल्स आणि हेल्पर बी सेल्स म्हणजे हे मिळून जे अँटीबॉडीज बनवतात ह्यातले सेल्स हे थोडे मेमरी सेल्स बनवून राहतात. मग हे मेमरी सेल्स काय करतात तर ह्यांच्याकडे लिस्ट असते, ह्यांनी जे ह्यापूर्वी जे इन्व्हेडर्सशी अटॅक केले किंवा मी मगाशी म्हटलं की पॅसिव्हली डेव्हलप्ड इम्युनिटी की आपण जसं जसं एजिंग होऊ किंवा जसे जसे इन्व्हेडर्स अटॅक करतील तशी इम्युनिटी आपण डेव्हलप करत जातो. तर ही डेव्हलपमेंट म्हणजे हे मेमरी सेल्स की हे टोटली लक्षात ठेवतात की एखादा इन्व्हेडर कसा रिॲक्ट करतो, काय करतो आणि त्याचे अँटीबॉडीज काय बनवलेले आहेत. म्हणजे फ्युचरमध्ये ज्या वेळेला तो इन्व्हेडर परत अटॅक करेल त्यावेळेला आपल्याकडं त्याचं सोल्युशन किंवा त्याचे अँटीबॉडीज डायरेक्टली रेडी असतील आणि ही इम्युनिटी आपण डेव्हलप केली, हा त्याच्यामध्ये भाग आहे. पण मग आता एवढं सगळं चांगलं आहे तर मग आपण आजारीच पडता कामा नये, पण असं नाही आहे. इम्युन सिस्टीम आपल्याला आजारी पडण्यापासून स्टॉप करत नाही, तर कोणताही जो आजार आहे
तो हायर लेवलला जाण्यापासून किंवा डेथ रिलेटेड किंवा फेटल होण्यापासून आपल्याला इम्युन सिस्टीम वाचवते. हा त्याचं हे काम आहे. कारण असं आजारीच पडत नाही असं होऊ शकत नाही, हे इम्युन सिस्टीमचं काम आहे. बरोबर. आता मला थोडासा ह्यावरच अजून एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे हा प्रत्येकालाच पडू शकतो. आता तू डास चावण्याचं उदाहरण घेतलंस, त्यावरनं सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलास की बाबा काय होतं कसं होतं. तर मग प्रत्येक वेळेसच इम्युन सिस्टीम अशी काम करते. आता तू डास चावलास उदाहरण सांगितलंस. आता भरपूर जणांना माहीत असेल की बाबा आपल्याला जर पिन टोचली किंवा जर कुठलंही लोखंडी काय जर आपल्याला लागलं तर पहिलं धनुर्वाताचं इंजेक्शन देतात. बरोबर. ते देणं खूप गरजेचं आहे. मग त्यामध्ये पण हीच सगळी प्रोसेस काम करते का, जसं तू सांगितलंस तसं? नाही, अगदी अशी नाही. पण आपले जे हे आहे, मी आता सांगतो. आता आपण चल, तू जखमेचं बोललास किंवा पिनचं घेतलास, तर सपोज आपल्याला एखादा गंजलेला मोळा वगैरे लागला तर त्या बाबतीत कसं होतं हे मी थोडंसं सांगतो. तर त्या बाबतीत सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा मॅक्रोफेजेसच तिथे येतात. ठीक आहे. ते काय करतात, ते तिथं सिव्हिअरिटी किंवा हे बघून मेसेंजर प्रोटीन थ्रू सिग्नल पाठवतात. किंवा ते जे आपले बेसिक जे आपले हे आहेत बॅक्टेरिया व्हायरसेस जे तिथं आलेले आहेत ते एनगल्फ करून त्यांना ऍसिड यूज करून किल, ते सगळं सेम राहतं. पण ह्या केसमध्ये कसं आहे की गंजलेला मोळा लागणं हे डास चावण्यापेक्षा थोडंसं जास्ती सिव्हिअर आहे किंवा त्याचे जे इम्पॅक्ट आहेत हे थोडेसे डीप आहेत. मग त्या बाबतीत काय होतं की मॅक्रोफेजेसना सगळं कंट्रोल होतं असं नाही. मग त्या बाबतीत ते मेसेंजर प्रोटीन यूज करून न्यूट्रोफाइल्स जे असतात त्यांना हे करतात, कॉल करतात. मग ते न्यूट्रोफाइल्स काय करतात, न्यूट्रोफाइल्स हे पण सेल्स किल करण्याच्या बाबतीत किंवा बॅक्टेरिया किल करण्याचेच हे असतात, सेल्स असतात. पण ते मॅक्रोफेजेस पेक्षा जास्ती ऍक्टिव्ह किंवा जास्ती मोठ्या प्रमाणावर काम करतात. पण ह्याच्यामध्ये काय होतं की ते टॉक्झिक असतात, ते टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात. मग त्याच्यामुळं काय होतं की जे हेल्दी सेल्स आहेत हे पण थोडेसे यामध्ये डेथ होण्याची, हेल्दी सेल्सची पण डेथ होण्याची शक्यता असते. आता ज्या वेळेला साईटची म्हणजे जिथं इन्व्हेडर्सनी अटॅक केलाय तिथली कंडिशन ह्याच्या म्हणजे न्यूट्रोफाइल्सच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर जाते, त्यावेळेला न्यूट्रोफाइल्स डेंड्रिटिक सेल्सना तिथं बोलवतात. तर डेंड्रिटिक सेल्सना ब्रेन म्हटलं जातं इम्युन सिस्टीमचं, कारण ते क्रुशल डिसिजन घेतात की नक्की अँटीव्हायरसला फाईट करणारी आर्मी बोलवायची आहे का अँटीबॅक्टेरियल. तर पहिल्या केसपेक्षा इथं वेगळं असतं. आता या केसमध्ये मोळा टोचलाय म्हटल्यावर अँटीबॅक्टेरियल आर्मी बोलवायला पाहिजे, कारण तो मोळा डिसइन्फेक्टंट होता नव्हता. आपण ऑफकोर्स इम्युन सिस्टीम नेहमी वर्स्ट थ्रेट न्यूट्रलाइज करायचा ट्राय करते. तर ह्या केसमध्ये अँटीबॅक्टेरियलला फाईट करायसाठी आर्मी बोलवली जाते. तर यामध्ये काय होतं की डेंड्रिटिक सेल्स जे असतात ते जवळच्या लिम्फ नोडमध्ये जातात. लिम्फ नोडच्या इथं बी सेल्स आणि टी सेल्स असतात. तर टी सेल्सचं वगैरे ट्रेनिंग होतं आणि ते इतकं हार्ड असतं की म्हणजे 100 पैकी मला वाटतं 25 म्हणजे 1/4च त्यांची आर्मी हे होती. म्हणजे इतकं त्यांचं ट्रेनिंग टफ आणि इतकं त्यांना वर्स्ट थ्रेट न्यूट्रलाइज करण्यासाठी इतकं त्यांना बेटर बनवलेलं असतं. तर आता टी सेल्स आपले बनले, टी सेल्स ट्रेन झाले, ते काय काय करतात, तर काही टी सेल्स साईटला जातात जिथं आपले मॅक्रोफेजेस लढतायत इन्व्हेडर्सची, ते त्यांना मोटिवेट करतात, एवढ्यात डाय होऊ नका, एक्झॉस्ट होऊ नका असं त्यांना मोटिवेट करतात. उरलेले काही टी सेल्स हे बी सेल्सकडे जातात. तर यामध्ये अजून एक असा टाईप असतो की आपल्याला परफेक्ट टी सेल मिळणं गरजेचं असतं. तर म्हणजे काय, तर हे जे डेंड्रिटिक सेल्स असतात ते ज्या वेळेला लिम्फ नोडला येतात ते डेटा कलेक्ट करून आलेले असतात की नक्की इन्व्हेडर कसा आहे, काय आहे, आणि त्या पद्धतीने ते टी सेल्स शोधत असतात. या सगळ्यामध्ये प्रत्येकाचे टाइप्स खूप जास्ती असतात. तर ज्या वेळेला त्यांना परफेक्ट टी सेल मिळतो त्यावेळेला चेन रिएक्शन स्टार्ट होते आणि मल्टिप्लिकेशन चालू होऊन, एक चेन रिएक्शन चालू होऊन खूप सारे टी सेल्स बनायला सुरुवात होते. मग मी सांगितलं तसं हे टी सेल्स साईडला जातात आणि हे तसंच ज्या वेळेला टी सेल्स बी सेल्सला मीट होतात तर ते सुद्धा परफेक्ट बी सेल शोधतात. बी सेल ही अँटीबॉडीची आणि वेपन्सची फॅक्टरी असते. तर ज्या वेळेला परफेक्ट बी सेल मिळतो त्यावेळेला हे साईटला जाऊन अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. तोपर्यंत इकडं साईडला म्हणजे जिथं इन्व्हेडर्स आहेत तिथला बॅलन्स खूप बिघडलेला असतो. मॅक्रोफेजेस डेथ व्हायला चालू झालेली असते, बरेचसे हेल्दी सेल्स डाय होतात, न्यूट्रोफाइल्स त्याच्यामध्ये बरेचसे डाय झालेले असतात. हे टी सेल्स
आणि बी सेल्स ज्या वेळेला तिथं पोहोचतात आणि अँटीबॉडीज प्रोड्यूस व्हायला चालू होतात, तेव्हा मात्र बॅलन्स शिफ्ट होतो. बॅलन्स खूप शिफ्ट होतो, भरपूर सारे अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात आणि हे जे बॅक्टेरिया, हे जे इन्व्हेडर्स आहेत त्यांची डेथ, किंवा मी मगाशी सांगितलं तसं लॅच लॉक मेकॅनिझम, या सगळ्या गोष्टीहून आपला वर्स्ट थ्रेट न्यूट्रलाइज होईपर्यंत इम्युन सिस्टीम काम करत राहते. एकदा का वर्स्ट थ्रेट न्यूट्रलाइज झाला अशी इम्युन सिस्टीमला खात्री पटली की मग जे काय तिथं आलेले सेल्स असतील ते सगळे बॉडीचे रिसोर्सेस यूज करत राहायला नको म्हणून सुसाईड करतात आणि त्यातले जे काही सेल्स आहेत ते मेमरी सेल म्हणून आपल्याकडे राहतात. मग मेमरी सेल मी सांगितलं तसं आपण एखाद्या डिसीज बद्दल परमनंट इम्युनिटी आपल्याला डेव्हलप होऊ शकते, जसं चिकन पॉक्स. तर हे बरेच जणांना माहिती असेल, चिकन पॉक्स वगैरे एकदा होऊन गेल्यानंतर परत होत नाही. तसंच यामध्ये अजून एक डेंजरस टाईप आहे, तो म्हणजे ऑटो इम्युन डिसीजेस. ऑटो इम्युन डिसीजमध्ये आर्थरायटिस, टाईप 1 डायबिटीज असे डिसीजेस इन्क्लुडेड आहेत. मग नक्की हे म्हणजे काय की यामध्ये जे आपले सेल्स आहेत ते इम्युन सिस्टीमचे जे सेल्स आहेत ते आपल्या बॉडीच्या हेल्दी सेल्सनाच इन्फेक्टेड असं समजतात. ऑटो इम्युन डिसीज म्हणजे इम्युनिटी किंवा इम्युन सिस्टीममुळेच जन्माला आलेले डिसीज, हाही एक त्याच्यात टाईप असतो. हे थोडंसं कॉम्प्लेक्स आहे की नक्की असं का होतं त्याच्याबद्दल अजून हे चालू आहे, पण ऑटो इम्युन डिसीज असे असतात. त्यामध्ये टाईप 1 डायबिटीस, मल्टिपल स्क्लेरोसिस असे वगैरे पण इन्क्लुडेड आहेत. बरोबर. आता तू परिणाम एकंदरच सांगितलंस या मागच्या 2 प्रश्नांमध्ये की ही इम्युन सिस्टीम नक्की कशी काम करते, पण ह्याची कुठनं तरी काहीतरी सुरुवात होत असणार आहे. आपण काय म्हणू त्याला, एक कुठेतरी ते ट्रिगर होत असणार आहे कुठेतरी. तर मग तो ट्रिगरिंग सेंटर किंवा ते कसं वर्क करतं ते सांगशील का? हो. आता ह्यामध्ये कसं आहे की जसं ह्याची स्टार्टिंग तर मॅक्रोफेजेस पासून होती, पण मॅक्रोफेजेसना असं काय स्वप्न पडत नाही की बाबा इथं डास चावला, इथं हे झालंय. ते जरी मी म्हटलं की 4000 ते 11000 असतात व्हाईट ब्लड सेल्स आणि ते शोधत असतात, पण तरीही ब्लड फ्लो आणि हे ते किंवा त्यांना मेसेंजरसाठी आपली कॉम्प्लिमेंट सिस्टीम म्हणून काम करत असते. तर कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये 30 प्रकारचे प्रोटीन असतात. कॉम्प्लिमेंट सिस्टीम इज जस्ट गायडेड बाय नथिंग बट केमिस्ट्री. फक्त आणि फक्त रसायनशास्त्र आणि रसायन ही आपल्या कॉम्प्लिमेंट सिस्टीमला गाईड करत असतात आणि आपली कॉम्प्लिमेंट सिस्टीम आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रिगर करत असते. ती आपल्याला सांगत असते मॅक्रोफेजेसना, जे सगळ्यात पहिल्यांदा तिथं पोहोचतात त्यांना आपली कॉम्प्लिमेंट सिस्टीम तिथपर्यंत पोहोचवायचं काम करते. तर कॉम्प्लिमेंट सिस्टीमची काय काय कामं असतात, तर एक तर कॉम्प्लिमेंट सिस्टीममध्ये मी म्हटलं तसं प्रोटीन्स असतात 30 प्रकारचे. आणि प्रोटीनच्या जगात बाकी काही नाही, तर प्रोटीनच्या जगात तुमचा शेप आहे तो डिटरमाइन करतो की तुमचं काम काय आहे. म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तर जसं एका पॅसिव्ह स्टेटमध्ये एखादं प्रोटीन काहीच करत नसेल, तर ऍक्टिव्ह स्टेटमध्ये त्याचं काम इतकं महत्वाचं असू शकतं की ते बाकीच्या प्रोटीन्सना ऍक्टिव्हेट करेल. असं प्रोटीनच्या वर्ल्डमध्ये शेप फार इम्पॉर्टंट असतो. तर कॉम्प्लिमेंट सिस्टीम ही वेगवेगळ्या 30 टाईपच्या प्रोटीन्सची मिळून हे आहे. त्याची 3 कामं असतात. एक तर आपला जो इन्व्हेडर आहे त्याला इन्व्हेस्टिगेट करणं, दुसरं म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्हेट करणं, आणि इम्युन सिस्टीमकडून रिस्पॉन्स म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मॅक्रोफेजेस येतात. ते येईपर्यंत त्या इन्व्हेडरला म्हणजे जवळपास फक्त कॉम्प्लिमेंट सिस्टीम सुद्धा इन्व्हेडरवर पूर्ण अटॅक करून पोझिशन कंट्रोलमध्ये आणू शकते. तर आता जशी इम्युन सिस्टीम ट्रिगर करायसाठी कॉम्प्लिमेंट सिस्टीम ऍक्ट होती, तशी कॉम्प्लिमेंट सिस्टीम ट्रिगर होती ती C3 नावाच्या प्रोटीनपासून. तर C3 नावाचं जे प्रोटीन आहे ते बॅक्टेरिया आणि व्हायरसेस ज्या वेळेला बॉडी इन्व्हेड करते त्यावेळेला त्यांना एन्काउंटर करण्यामध्ये C3 एक्सपर्ट आहे. तर C3 मध्ये सुद्धा ज्या वेळेला C3 पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह बनतं, शेप चेंज करतं, त्यावेळेला त्याचे 2 टाईप होतात, C3A आणि C3B. C3B काय करतं, आता आपण बॅक्टेरियाचं एक्झाम्पल घेऊया की ज्या वेळेला बॅक्टेरियाज बॉडी इन्व्हेड करते त्यावेळेला बॅक्टेरियाच्या सरफेसला अटॅच होण्याचा, अँकर होण्याचा ट्राय C3B करते. ते अँकर होतात म्हणजे काय होतात, हा जो प्रोटीनचा किंवा बॅक्टेरियाचा हा जो सरफेस आहे ह्याच्यामध्ये ते अँकर होण्याचा किंवा स्वतःला अटॅच करण्याचा ट्राय करतात. तर एकदा ते अटॅच झाले की ते परत शेप चेंज करतात आणि शेप चेंज करून ते अजून प्रोटीन्स त्यांना अटॅच होतात. हे सगळं कशासाठी चाललंय, तर हे सगळं चाललंय C3 कॉन्ट्रावर्स बनवायसाठी. C3 कॉन्ट्रावर्स बनलं की काय होईल की
अजून शेप चेंज करण्यासाठी मी मगाशी म्हटलं की हे सगळं कुठून तरी ऍक्टिव्हेट होतं. ते ऍक्टिव्हेट होतं C3 कॉन्ट्रावेस पासून. तर हे बनण्यासाठी ते अँकर करण्याचा ट्राय चाललाय. आता जो दुसरा पार्ट आहे त्याचा C3A, तो काय करतो, तो मॅक्रोफेजेसला बोलवायला जातो. जे मॅक्रोफेजेस म्हणजे इम्युन सिस्टीमचे आपले सेल्स जे सगळ्यात पहिल्यांदा साईटवर, इन्व्हेजनच्या साईटवर येणार आहेत, त्यांना बोलवायला जातो. मग आता प्रोटीनचा अर्जन्सी किती आहे, त्याचा नीड किती आहे, त्या पद्धतीनं त्यांचा रिस्पॉन्स हा डिपेंडेड असतो. मग आता काय होतं, हे मॅक्रोफेजेस आले की आता कॉम्प्लिमेंट सिस्टीम कुठं फायद्यात येते किंवा ह्याचा उपयोग काय होतो, तर ते जे अटॅच झालेले असतात ह्याला, त्याच्यामुळे मॅक्रोफेजेस हे गिळून ऍसिड यूज करून ते एलिमिनेट करणार असतात. तर त्याच्या इन्व्हेजनसाठी, ते गिळण्यासाठी किंवा बॅक्टेरियाचा सरफेस स्लिपरी असतो, ते मॅक्रोफेजेसला बरं पडण्यासाठी ही कॉम्प्लिमेंट सिस्टीम आपल्याला उपयोगाला पडते. तर आता काय झालंय, आपला C3B अँकर झालाय, C3A मॅक्रोफेजेसला जाऊन बोलवून आणलेत. आता काय होतं, ह्याचा शेप परत एकदा चेंज होतो आणि हे जे अँकर आधी झालेलं असतात सरफेसला प्रोटीन, हे जे प्रोटीन्स बॅक्टेरियाच्या सरफेसला अँकर झालेले असतात, ते डीप पर्यंत अँकर होतात आणि बॅक्टेरियाच्या सरफेसवर एक होल प्रोड्यूस करतात, जे की कधी क्लोज होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, बॅक्टेरियाची बॉडी टिअर होती, त्यातले सगळे फ्लुइड्स बाहेर येतात आणि बॅक्टेरिया, आपण म्हणू शकतो की सिम्पली बॅक्टेरियाची डेथ झाली. मग आता ही सिस्टीम इतकी चांगली असताना प्रॉब्लेम काय येतो ह्याच्यात, की ह्याच्यात दोन्ही साईड्स अडॅप्ट होतात. म्हणजे काय, जशी आपली इम्युन सिस्टीम अडॅप्ट होतीये की अजून बेटर बनतीये, नवीन नवीन मेमरी सेल्स आपले लक्षात ठेवतात कोणते इन्व्हेडर्स कधी कसे आहेत वगैरे वगैरे, तर तसेच बॅक्टेरिया सुद्धा हे करतात, कॉम्प्लिमेंट सिस्टीमचं किंवा इम्युन सिस्टीमचं बिहेवियर बनवून लक्षात घेऊन ते त्यांच्यामध्ये चेंजेस करतात. म्हणजे काय, की काही कॉम्प्लिमेंट सिस्टीम मधलेच एलिमेंट यूज करून बॅक्टेरिया हे स्वतःला इनविजिबल करण्याचा ट्राय करतात किंवा बॉडीत असून रिसोर्सेस यूज करत असून इम्युन सिस्टीमला फसवण्याचा प्रयत्न करतात, की आम्ही इम्युन सिस्टीम ट्रिगर होऊ न देण्याचा प्रयत्न करतात. असे भाग पण ह्याच्यात होत असतात. किंवा काही बॅक्टेरियाज त्यांच्याभोवती सेफ झोन्स बनवतात, असं सगळं पण होत असतं. तर दोन्ही साईड्स अडॅप्ट होत असतात. त्यामुळं पण आपल्या इम्युन सिस्टीमची काळजी घेणं आणि तिकडच्या साईडपेक्षा आपली साईड अपडेटेड ठेवणं जास्ती गरजेचं आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.